नमस्कार, माझं नाव प्राजक्ता गणेश सरदेशपांडे। मी वसमत जिल्हा हिंगोली इथून येते। मी एक हाऊसवाईफ आहे आणि त्याच्यासोबत आमचे एक स्वतःचे कोचिंग क्लासेस आहेत, ते कोचिंग क्लासेस चालवतो। त्यामुळे माझं जे काही वजन वाढलं होतं ते वजन कमी करण्यासाठी नीताताईंनी आणि आश्लेषाताईंनी खूप जास्त प्रमाणात माझी मदत केली। सुरुवातीला मी त्यांच्या आधी धन्यवाद करते। आणि नीताताईंपर्यंत मी कशी आले, माझी जर्नी कशी होती हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। मी हाऊसवाईफ तर आहेच, घरचंही बघावं लागतं आणि कोचिंग क्लासेस असल्यामुळे तर नियमितच जावे लागतं टाइमवर, जॉब आणि दोन्ही, आणि प्लस आपलं वजन कमी करणं। ही जर्नी वाटते तितकी सोपी नाहीये। सुरुवातीला माझं वजन होतं 68 kg आणि त्यामुळे आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। आपल्याला लोक वेगवेगळे कॉमेंट्स पास करतात आणि ते आपल्याला आवडत नाही। आणि मग त्या काळानंतर असं ठरवलं मनाशी की आता आपल्याला वजन कमी करायचं। आणि नेहमीसारखंच मी काय केलं की मोबाईलवर आपले व्हिडिओ सर्च करणं सुरू केलं। आणि व्हिडिओ सर्च करत असताना नीताताईंचे व्हिडिओ पाहायला मिळाले आणि मी रोज पाहत होते नीताताईंचे व्हिडिओ। मग एक दिवस मनाशी ठरवलं आणि मग नीताताईंच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले। मग तिथे अनेक सखी रोजचा त्यांचा डेली टाकायचे जे काही परफॉर्म असायचा ते, पण मला असं वाटायचं की माझ्याच्याने होईल की नाही, कारण जॉब, सकाळी 7 वाजता ट्युशन, 7 ते 9 पर्यंत ट्युशन असायच्या, 9च्या नंतर घरातली कामं आवरायची, परत दुपारी 1 ते 4 पर्यंत ट्युशन घ्यावं लागायच्या आणि प्लस सगळ्यांचं पाहावं लागायचं। यामुळे असं मनाशी थोडंसं वाटायचं की होणार नाही आपल्याच्याने एवढं सगळं काही। पण त्यातच उन्हाळा गेला, उन्हाळ्यात वजन आंबे खाल्ल्यामुळे भरपूर वाढलं आणि मग थोडंसं मनाला वाईट वाटलं आणि मग ठरवलं आता करायचंच। आणि मग नीताताईंचा व्हॉट्सअप ग्रुपला होतेच, मग त्यांना मेसेज केला आणि मग त्यांच्याकडून 15 जूनला डाएट प्लॅन घेतला आणि मी तो 18 जून पासून मी तो कंटिन्यू केला। आणि 18 जून नंतर मी तो फॉलो केला व्यवस्थितरित्या, पण माझ्याच्याने व्यायाम करणं झाला नाही। आणि मी मात्र सकाळी लवकर उठायचे, मुलांचे डबे असतात म्हणून, पण सकाळी मला योगा करण्यासाठी वेळच मिळत नव्हता। आणि त्यानंतर मी माझा जो काही डाएट आहे तो व्यवस्थित करायचे। सकाळी उठल्याबरोबर अगोदर गरम पाणी प्यायचं, त्यानंतर आपली कामं आवरायचे, त्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर ट्युशनला जायच्या अगोदर जिरा पाणी घ्यायचं, आपलं जे काही डिटॉक्स ड्रिंक मॅडमनी सांगितलेलं आहे ते। आणि असं करत करत मला सवय लागली आणि 15 जुलैपर्यंत माझं वजन 4 kg कमी झालं। आणि त्यानंतर मॅडमनी श्रावण महिन्याचं चॅलेंज सुरू केलं आणि त्यामध्ये मग मी पार्टिसिपेट झाले। श्रावण महिन्याच्या चॅलेंजमध्ये माझं वजन होतं 64 kg आणि आता मला कॉन्फिडन्स आला होता की आपण आहार बदलल्यामुळे आपलं 4 किलो कमी झालं आणि व्यायाम जर केला त्याच्यासोबत तर आपलं वजन अजून कमी होऊ शकतं। आणि मनाशी पक्क ठरवलं आणि सकाळी माझं कधीच योगा होत नव्हता। माझी 4ला बॅच संपल्यानंतर मग मात्र मी योगा करायचे 1 तास आणि त्यानंतर बाकीची कामं करायची, पण स्वतःला 1 तास कितीही वेळ झाला तरी 1 तास कंटिन्यू काम वर्कआउट करायचं, तो कधीच सोडला नाही। आणि त्याचा फायदा आज इतका छान झाला की माझं वजन 60 kg वर आलं। जवळजवळ 2 महिन्यामध्ये मी 8 किलो वजन कमी केलं। आणि हे सगळं शक्य झालं ते नीताताईंमुळे, कारण त्या डेली आश्लेषाताई आणि नीताताई नेहमी काय करायच्या की आम्हाला डेली रुटीन विचारत राहायच्या की आज काय केलं, आज काय केलं।
ते चॅलेंज असल्यामुळे एक माणसाला कॉन्फिडन्स लेवल असतो की आपण तो करावाच लागतो म्हणून. आणि या सगळ्यांमुळे माझं आज 8 किलो वजन कमी झालं आणि मी खूप हॅपी आहे. कारण सगळेजण मला आता एकच विचारतात की तू एवढी रोड कशी झाली, तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा यायलाय. आणि खरंच माझ्या चेहऱ्यावर खूप ग्लो आला. कारण मी जेव्हा जाड झाले होते तेव्हा मला खूप थकवा वाटायचा, काहीच करावंसं वाटायचं नाही, आनंद वाटायचा नाही. आता मी सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत कंटिन्यू कामात असते, पण मला काहीच अजिबात वाटत नाही. सकाळी 5 ला डेली उठते आणि डेली 11 वाजता झोपते. त्यामुळे माझं खूप कॉन्फिडन्स वाढलाय आणि याच्या पुढे मी अजून थोडे प्रयत्न करणार आहे. सगळेजण म्हणतात एवढं ठीक आहे वजन, याच्यापेक्षा कमी नको, पण एक असावं म्हणून रुटीन. आणि आता ताईचं जे चॅलेंज आहे की या 15 दिवसात वजन वाढू द्यायचं नाही, ते सुद्धा मी खूप छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कॉन्फिडन्स लेवल खूप छान वाढलाय माझं आणि लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वाढला, चांगला झाला. याच्यासाठी खूप खूप नीताताईंचे आणि आशिषताईंचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू नीताताई. फॅट लॉस तर करायचं आहे, चांगलं आरोग्यही मिळवायचं आहे, पण कोणते व्यायाम करू, कोणते योगासनं करू, काय करू की जेणेकरून माझा फॅट लॉस पण होईल आणि माझं आरोग्य पण चांगलं राहील, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि यावरती काम करायचं असेल तर माझा योगा, व्यायाम आणि ॲरोबिक्सचा क्लास तुम्ही जॉईन करू शकता. याचे 3 बॅचेस असतात. अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचं आहे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी. पण बऱ्याच सगळ्यांचं म्हणणं असतं की घरामध्ये ते सातत्य राहत नाही आणि हवा तो रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी तुम्ही माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता, जो की फ्री आहे. यासाठी तुम्हाला मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला की मला फॅट लॉस करायचे आहे, तुमचं नाव, वय, उंची आणि सध्याचं वजन किती आहे.